नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। रामदास पेठमध्ये घडलेल्या कार दुर्घटनेत नागपूर शहर पोलीस यंत्रणेने अपघाती घटनेचा समाधानकारक तपास केला। संकेत बावनकुळे हे कारमध्ये बसलेले होते, कार चालवत नव्हते। मी काँग्रेस पक्षाचा जनप्रतिनिधी आहे, मी सहनिशा करूनच बोलते आहे। संपूर्ण घटना मला माहिती आहे, अपघाताचे फुटेज मी पाहिले आहेत। पोलिसांची चौकशी योग्य प्रकारे सुरू आहे। जिथे घटना घडली तो पश्चिम नागपूर मतदारसंघ माझा आहे। लोकप्रतिनिधी असल्याने पोलिसांच्या संपर्कात मी आहे। राजकीय नेत्याच्या मुलाने काही केलं तरी त्याचं राजकारण होतं। या प्रकरणात राजकारण करू नका अशी प्रतिक्रिया विकास ठाकरे यांनी दिली। नागपूर शहरामध्ये एक अपघात झालेला आहे, तुमचं काय माहिती याची काय सांगू? काल परवा सगळं चर्चेंना उधाण होतं की नागपुरातला जो अपघात झाला त्याच्यामध्ये संकेत बावनकुळे हे गाडी चालवत होते आणि म्हणूनच मी पोलीस खात्याला सूचना केल्या होत्या की माझ्या मतदारसंघातली घटना आहे आणि याच्यात खरं तथ्य काय आहे। काल पोलीस यंत्रणेने पूर्ण तपास केला, ज्या CCTV फुटेज मिळाले आणि त्यांना माहिती म्हणून तर त्यांनी असं तपास केला की संकेत बावनकुळे हे गाडीमध्ये बसलेले होते आणि अर्जुन हावरे हा त्याचा मित्र गाडी चालवत होता, आणखी एक मित्र होता आणि यांनी धरमपेठ भागापासून सेंटर पॉईंटपर्यंत या गाडीने 2-3 लोकांना धडक दिली। तर या गाडीवर नियंत्रण नसल्यानं या ऑडी गाडीमुळे ही घटना घडली। ही दुर्दैवी घटना आहे, परंतु याच्यामध्ये कुठलीही जीवहानी झाली नाही आणि असं कोणालाही दुखापत झाली नाही, हे एक चांगली बाब आहे। आणि या घटनेतून मला वाटते की आता काहीतरी बोध नेत्यांच्या मुलांनी घ्यावा। नेत्यांनी सुद्धा आमच्यासारख्या लोकांनी आपल्या मुलांना समजवावं की गाडी चालवत असताना आपण भान ठेवायला पाहिजे आणि कशा पद्धतीनं गाडी चालवावी, कारण की पॉलिटिकल माणूस असला की त्याच्या मुलांनी काही केलं तरी त्याचं राजकारण होते। आणि म्हणूनच आता आपण पाहिलं असेल की राज्याबाहेरून दिल्लीवरून ज्या बातम्या चालत होत्या आणि मी नागपूरचा जनप्रतिनिधी म्हणून आणि विरोधी पक्षाचा काँग्रेसचा माझा अधिकार आहे की खरंच सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडनं असं होत आहे का, तर याची मी शहानिशा करण्यासाठी काल दिवसभर पोलीस यंत्रणेसोबत होतो। रात्री 2 वाजता सुद्धा मी विचारलं की याच्यात काय कारवाई केली आहे, तर याच्यात त्या ड्रायव्हरला यांनी अटक केली आणि संकेत बावनकुळे यांची गाडी जप्त केली आहे, त्यांचं स्टेटमेंटसुद्धा घेतलेलं आहे। आणि मला वाटतं की नेत्याचा मुलगा असो वा कोणाचाही असो, जेव्हा दोषी आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। परंतु जे मला माहिती मिळाली, जे फुटेज मिळाले, जिथे जिथे मी इन्क्वायरी केली त्याच्यावर मी समाधानी आहे। परंतु याच्यानंतर अजून काही येईल समोर त्याबद्दल मला सांगता येत नाही। परंतु आतापर्यंत जो तपास झाला आहे तर मला वाटते की पोलीस योग्य रीतीने चालू आहे आणि आम्हाला भीती होती की पोलीस दबावाखाली तपास करेल, परंतु नागपूर पोलिसांनी कुठल्याही दबावाला न बाळगता काल गाडी जप्त केली, त्यांना बोलावलं, सगळे बयान घेतले आणि त्याहून त्यांनी जे निष्पन्न केलं की जो गाडी चालवणारा व्यक्ती कोण होता त्याच्यावर दाखल झाला गुन्हा आणि हा बाजूला बसला होता हे निष्पन्न झालं। सुषमाताई तिकडे राहतात, मी नागपूरचा पश्चिम नागपूरचा आमदार आहे। ही माझ्या मतदारसंघातली घटना आहे आणि बाकी सगळ्या नेत्यांपेक्षा जास्ती लक्ष देणं माझं काम आहे, कारण की मी यांच्या विरोधी पक्षात आहे आणि मी ती लक्ष देऊन होतो। आणि जर कुठे संकेत बावनकुळे गाडी चालवताना दिसला असता तर त्याला कुठल्याही परिस्थितीत आम्ही सोडलं नसतं। होते 3 जण सोबत असताना जेवण करायला गेले की मद्यप्राशन करायला गेले, हा वेगळा भाग आहे। परंतु आता जो गाडी चालवत होता तो मद्यप्राशन करून होता असा रिपोर्ट पोलीस जो आला आहे, त्याच्यावर पोलिसांनी कारवाई करावी। जे गुन्हे दाखल होतात ते गुन्हे दाखल करावे। मला वाटते त्या पद्धतीनं गुन्हे दाखलसुद्धा झालेले आहेत आणि येणाऱ्या दिवसांमध्ये अजून त्याच्यामध्ये काही निष्पन्न होते। पण तो आतापर्यंत ती गाडी जप्त केलेली आहे। काल संकेत बावनकुळेंचं स्टेटमेंट झालेलं आहे, जो गाडी चालवत होता त्याला अटकसुद्धा झालेली आहे, एवढी माहिती माझ्याजवळ आहे। आणि मला वाटते की याच्यासमोर जर अजून कोणाला काही प्रश्न असतील, जर आता या विषयावर आम्हाला मी प्रत्यक्ष म्हणजे या मतदारसंघाचा आमदार आणि माझ्या मतदारसंघातली घटना
म्हणून मला या सगळ्या बाबींवर नागपूरच्या लक्ष ठेवणं गरजेचं असतं आणि मी तसं हे लक्ष ठेवत असतो. तर माझ्या निदर्शनास हे येऊन झालं आहे. असं वाटतं का तुम्हाला की विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कुठेतरी एक जाणीवपूर्वक राजकारण केलं जातं या अपघाताच्या घटनेला घेऊन? आता जाणीवपूर्वक अपघात, जर अपघात झाला नसता तर जाणीवपूर्वक अपघात झालाय म्हणूनच बोलून झाले ना. आणि त्याच्यात संकेत बावनकुळे बसलेले गाडीत होते. जर हा अपघातच झाला नसता आणि संकेत बावनकुळे त्या गाडीत नसते तर विषयच नव्हता येत. मग तुम्ही जाणीवपूर्वक कसं काय म्हणू शकाल? हिंदी भाऊ. सुषमाताई अंधारे तिकडे राहतात. मी पश्चिम नागपूरचा आमदार आहे. माझ्या मतदारसंघातील घटना आहे. पोलीस कोणत्याही दबावाखाली नाहीत. योग्य रीतीने तपास सुरू आहे. घटना दुर्दैवी आहे. सुदैवानं कोणतीच जीवितहानी झाली नाही. सामाजिक बांधिलकी असते. या प्रकरणात राजकारण नको. राजकारण करून काहीही मिळणार नाही असं मत देखील विकास ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलं. कॅमेरामॅन सचिन सह सनी भोंगाडे, शंखनाथ, न्यूज नागपूर. मी खेळणार, चल मी येणार. तू कुठे? माझा नंबर आहे आता. हो याचा नंबर आहे. तू कशी आलीस खेळायला? आणि तुला खेळायला वेळ कसा मिळाला? अरे आता माझ्याकडे खेळायला आणि अभ्यास करायला वेळच वेळ आहे. म्हणजे मला रोज आई बरोबर पाणी आणायला दूर जावं लागायचं. त्यामुळे तुमच्यासोबत खेळायला मला वेळच नाही मिळायचा. कधी कधी तर माझी शाळा पण बुडायची. मग आज वेळ कसा मिळाला? कारण आता आमच्या घरी नळ आलाय. त्यामुळे पाणी आणायला दूर जावं लागतच नाही. त्यामुळे सगळीकडे चांगलं पाणी मिळतंय. मी खेळू ना? हिच्यानंतर माझा नंबर. हा केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरी प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचवलं जाते. अनेक दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवरही सौर ऊर्जेचा वापर करून शुद्ध पाणी पोहोचवलं जाते. त्यामुळे अनेक महिलांचा पाण्यासाठी होणारा त्रास वाचला आहे. तसेच अनेक मुलींच्या शिक्षणातील आणि खेळण्यातील अडथळा दूर होतोय. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना, माझी जबाबदारी. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन.